लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आजी भावनाला घालवण्याच्या मागे लागलेली असते. त्याच्यासाठी तिने एक नवीन प्रथा शोधून काढलेली असते. ती म्हणते की आता नवीन लग्न झालेल्या नवरीने इथे राहायचं नसतं आणि तिने तिच्या माहेरी निघून जायचं असतं आणि जोपर्यंत आम्ही घ्यायला येत नाही तोपर्यंत तिने अजिबात यायचं नसतं. ही गाडेपाटलांच्या खानदानाची रीत आहे आणि तुला सगळ्या रीतीभाती आणि प्रथा पाळल्याच पाहिजेत. आणि मग भावनाला नाईलाजाने माहेरी जावं लागतं. त्यानंतर आता सिद्धूला तर हे कळालेलं आहे की ही आजीची सगळी चाल आहे जेणेकरून भावना पुन्हा या घरात येऊ नये. पण सिद्धूसुद्धा खूप हुशार असतो. सिद्धू आता भावनाला आणायलाच गेलेला असतो. त्यानंतर इकडे रेणुका आणि संपतरावसुद्धा कुठेतरी देवीच्या दर्शनाला गेलेले असतात. त्याच्यामुळे आता सर्व जबाबदारी घराची सिंचनावर आलेली असते. सिंचना किचनमध्ये काहीतरी बनवत असते, स्वयंपाक करत असते. तिला कामाचा प्रचंड लोड पडलेला असतो आणि आजी तिला मदत करायला येते. तेवढ्यात चुकून सिंचनाकडून पाणी सांडतं आणि आजी जोरात पाय घसरून पडलेली असते. आजी मोठ्याने ओरडत असते, आई आई ग, आत्ता माझा काही खरं नाही, आता मी उठू शकत नाही. त्यानंतर सिंचना आजीला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिच्याच्याने काहीही होत नाही. ती पटकन सिद्धूला फोन लावते आणि त्याला विचारते की अरे सिद्धू, तू कुठे आहेस? आपली आजी जोरात पडलेली आहे. मी ट्राय केलं तिला उचलण्याचा पण माझ्याच्याने ते काही होत नाही आहे. तर तू जिथे असशील तिथे ये. त्यानंतर सिद्धू म्हणतो की मी माझ्या लाडक्या बायकोच्या माहेरी आहे. मी आता इथला लाडका जावई आहे, त्याच्यामुळे मी काय आत्ता येऊ शकत नाही. आणि आजीने जसा मागच्या वेळेस ड्रामा केला होता तसाच आत्तासुद्धा हा एक ड्रामाच असेल. आजी म्हणते अरे कार्ट्या, इथे आजी पडली आहे तर त्याचं तुला काहीही नाही आणि बसलाय तिथे बायकोच्या माहेरी जाऊन. अरे सिद्धू ये पटकन, मला फार त्रास होत आहे, तुझी हिरोगिरी बंद कर. सिद्धू म्हणतो की मी येईल पण माझ्या काही अटी आहेत. मी आता येईल तर माझ्या लाडक्या बायकोला घेऊनच परत येणार आहे, तर तू तसं मला सांग. त्यानंतर आजी म्हणते अरे कार्ट्या, त्या तुझ्या अवलक्षणी बायकोचं या गाडेपाटलांच्या घरामध्ये स्वागत आहे, तू तिला घेऊन ये, पण आत्ताच्या आत्ता पटकन तिथून निघून ये. मला चालणं होत नाही रे, मला पटकन दवाखान्यात घेऊन जा. त्यानंतर सिद्धू म्हणतो की लगेच तू अरे तात्काळ ताबडतोब मी माझ्या बायकोला घेऊन पटकन निघून येतो. आणि मग आजी म्हणते की हा कार्टा अशा वेळीसुद्धा मला अटी घालायला लागलेला आहे. या कार्ट्याने मला नकोसं केलेलं आहे. त्या अवलक्षणे कशी माझ्या नातवाला चिकटलेली आहे काय माहीत. आणि आजी जोरजोरात रडत असते. अशा प्रकारे सिद्धूने आता सिंचनाची आणि आजीची चांगली वाट लावलेली असते. त्यामुळे हे रंजक एपिसोड बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे.